कशाला ऑल द बेस्ट म्हणत असेल किंवा छान झालं म्हणत असेल, चला तर जाणून घेऊयात व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे तुम्हाला. नमस्कार जी महाराष्ट्र मंडळी, मी कोमल सोनटके. मी जाते आज हातगावच्या मेकअपच्या ऑर्डरला आणि तिथे गेल्यानंतर मला ताईंनी पिक केला आणि त्यांच्या घरी घेऊन गेला. तिथे आम्ही मेकअप करत होतो. सो खूप छान एक्सपिरियन्स होता त्यांच्यासोबत. मग 4 मेकअप होते आज साईड मेकअपचे. खूप छान एक्सपिरियन्स होता. ताईंनी स्पेशली नांदेडवरून, ह्या नांदेडच्या ताई आहेत, त्यांची स्पेशल फरमाईश होती की मला कोमल आणि कोमलच मेकअपला लागणार आहे, कारण त्यांचे मी जवळपास मेकअप केलेले आहे तर त्यांना आवडतं माझ्याच हातून मेकअप करायला. सो ह्याच्यानंतर क्युटी बसली होती, खूप अशी छोटी प्रिन्सेस बसली होती. तिचं म्हणणं की मला मेकअप करायचं आहे ताई, पण मी साधारणतः मुलींना मेकअप करत नाही, बट नॉर्मली हलका त्यांच्यावर ब्रश फिरवला आणि अशा प्रकारे यांचे 4ही मेकअप झालेले आहेत. नंतर आम्ही पॅकअप केलं. मी, प्रशांत आणि वेदिका आज आम्ही तिघंजणं सोबत गेलो होतो आणि ताईंनी बाय केलं, त्या घरवाल्या ताईंनी बाय केलं. नंतर आम्ही वापस आमच्या जागेवर पोहोचलो, स्कूटी काढली आणि आम्ही वापस उमरखेडला पोहोचलो. उमरखेडला पोहोचल्यानंतर थोडासा ब्रेक पाहिजे म्हणून #9 कॅफेवर गेलो. कॅफेमध्ये गेल्यानंतर मी गाडी पंक्चर झाली होती म्हणून पंक्चर काढायला गेली, तर हे लेकरं पहिलेच जाऊन ऑर्डर देऊन बसले. बघा कसे शहाण मारते, बापरे बाप. सो एक ब्रेक हवाच असतो. कुठलंही काम झाल्यानंतर एक छान असं कोल्ड कॉफी घेतली आम्ही, मी आणि प्रशांत आणि वेदिका. आम्ही तिघांनी छान असं एन्जॉय केलं, फोटोशूट वगैरे सर्व गोष्टी. फोटोशूट म्हणण्यापेक्षा व्हिडिओ शॉर्ट केले आणि थोडंसं एकदम असं प्रचंड गरमी होती, त्या प्रचंड गरमीमध्ये असं थोडंसं थंडावा म्हणून कोल्ड कॉफी घेतली, छान असे फोटो केले. त्याच्यानंतर ह्या स्टुडिओचे म्हणा किंवा कॅफेचे सर्व आमचे अमोल भाऊ यांची सुद्धा एंट्री आमच्या ब्लॉगमध्ये आज घेतली. त्याच्यानंतर निघली. हा आहे आमच्या नगरपालिकेचा तिरंगाचा झेंडा. त्याच्यानंतर घरी पोहोचल्यानंतर बॅग काढली, सर्व झालं. आणि तुम्हाला मेकअप कसे वाटले, माझा ब्लॉग कसा वाटतो कमेंट करायचा आहे, शेअर करत चालायचं आहे. घरी पोहोचल्यानंतर छान असं जेवण केलं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.